गल्लीतली पोरं तुमच्यापेक्षा चांगली बॅटिंग करतील, एवढी गलतान बॅटिंग केलं तुम्ही, लाजिरवाणी बॅटिंग केलं, लाज वाटू लागली आहे मला तुमच्या बॅटिंगची. असली गलतान बॅटिंग, जगातली नंबर 1ची टीम, 1 से बढ़कर 1 बॅट्समन तुमचे, आणि तुम्हाला 111वर ऑल आऊट झालात तुम्ही. थोडं तर काही वाटलं नाही तुम्हाला? अरे महत्त्वाची मॅच आहे, त्या बारक्या टीमकडून तुम्ही शिकलात काय? बारक्या टीम देखील तुम्हाला हरवण्याचे फार जवळ गेले होते. ते बारक्या टीम होती म्हणून तुम्हाला वापसी करायचे चान्स दिल्या. मी अगोदरही म्हणलं होतं बारक्या टीम आहेत पण तुम्हाला वापसी करायचे चान्स दिल्यात. मोठी टीम जर जवळच येईल तुम्हाला खेळायला वापस करायचे चान्स देणार नाहीत, आणि तुम्ही तसंच केलात. काय तुमचा अभ्यास होता? काय केलात तुम्ही? बिलकुल प्लॅनिंग नव्हती तुमची. त्यांची प्लॅनिंग बघा, जबरदस्त प्लॅनिंग होती. एकाही बॅट्समनला त्यांनी खेळू दिलं नाही, मानलं त्यांना त्यांच्या प्लॅनिंगला. तुम्हाला स्पीड बिलकुल दिलं नाही तुम्ही बॅटिंगला. त्यांनी तुम्ही काय केलात? ज्यावेळेस त्यांची 20वर 3 विकेट पडलेले होते, तुम्हाला खूप चान्स होता मोठा, त्यांना तुम्ही 187 करायचा चान्स दिला. मधले तुमचे कुठलेच बॉलर चालवून नाहीत. बुमराह आणि हर्षदीपनं सुरुवात एकदम चांगली करून दिली होती. नंतर कोणालाच जमून नाही त्यांना अडवायला, तुम्हाला विकेट पाडायला तरसावं लागलं तुम्हाला. जसं त्यांचे प्लेयर खेळले, जसं मिलर खेळला, स्टर्क खेळला, डेव्हिस खेळला, तसं तुम्ही काय खेळू शकला नाहीत. तुमचं होम ग्राउंड होतं ना. भारतामध्ये जर तुमचे असले हाल आहेत तर बाहेर तुम्ही काय करणार आहात? अरे 1-1.5 महिन्याखाली जी टीम होती ती टीम आज वाटते का आपण तुमची तीच टीम आहे म्हणून? ज्यावेळेस ओपनर फेल झाले त्यावेळेस तुमचं सगळं पितळ उघडं पडतं. अभिषेक शर्मा खेळला तेव्हा सगळ्याच्या चुका झाकल्या गेल्या. ईशान खेळला त्यावेळेस चुका सगळ्याच्या झाकल्या गेल्या. ज्यावेळेस दोघंही आऊट झाले त्यावेळेस तुमचं सगळं पितळ उघडं पडलं. काय तुमची तयारी काय? अरे पहिली टीम काय होती? जरी दोघं ओपनर आऊट झाले तरी तुम्ही प्रत्येकजण फास्ट खेळून टीम 200च्या पार करत होतात. उगाच म्हणतात तुम्ही अबकी बार 300 पार. अरे तुम्हाला 300 पार झाले नाहीत. एवढी लाजिरवाणी हार झाली, वर्ल्ड कपमधून बाहेर पडायची वेळ आली तुमच्यामुळं. एवढा तेच ठीक आहे, हार जीत होत असते, पण एवढी नामुष्कीजनक हार, 76 रनची हार. अरे सगळ्यात मोठी दुसरी हार आहे तुमची, एवढी मोठी हार. तुम्ही जवळ जाऊन हारलास तर काही वाटलं नसतं, रात्रभर झोप आलं नाहीत आम्हाला या तुमच्या असल्या गलतान बॅटिंगमुळं. एवढं खराब प्रदर्शन नसतं खेळायचं, हारायचं. तर एवढं जवळ जाऊन हारलं तर काही वाटणार नाही, पण एवढा डिफरन्स 76 रनचा. कमाल आहे. आता तुम्ही वर्ल्ड कपमधून जवळजवळ बाहेर पडलात तुम्ही. अक्षर पटेल व्हाईस कॅप्टन असून तुम्ही त्याला का खेळवलं नाहीत? बरं ठीक आहे, त्याच्यावरचं तुम्ही सुंदरला खेळलं. सुंदरला दिली का तुम्ही 4 ओव्हर? नाही दिली. आणि विशेष म्हणजे ज्यावेळेस ओपनर आपले आऊट झाले त्यावेळेस तिलक वर्माचं काम होतं की नाही? ओपनर आऊट झाल्यानंतर वन डाऊनचं काम असतं टीमला सावरायचं. काय केला? तोंडवली करून पुढे शॉट मारा गेला, आऊट झाला. त्याचा दबाव सूर्यावर आला. सूर्याचंही काही तेवढं प्रदर्शन चांगलं नव्हतं. सूर्यही गलतानच खेळला. त्यानं तरी एक साईडनं फास्ट खेळून समोरच्या टीमवर दबाव आणायचं काम होतं. तो तर कसोटी खेळल्यामुळे खेळू लागला. पण त्याच्यानंतर ज्यावेळेस दुसरा विकेट पडला तिलक वर्माचा, तिथं कोणाचं पाठवायचं काम होतं? पांड्या किंवा दुबेला पाठवायचं काम होतं ना. तुम्ही पाठवलं सुंदरला. काय देवी लावला सुंदरनं? तिथं पांड्याचं होम ग्राउंड आहे, पांड्या चांगला खेळू शकतो, दुबेसारखा मॅच विनर दुसरा कोणी नाही, त्यांना तुम्ही पाठवलं. पांड्याला 7 नंबरला पाठवलं एकदम. 7 नंबर देऊन त्याला काय करणार आहे? एवढ्या शेवटी तुम्ही बॅटिंग दिल्यानंतर. अरे जे प्लेयर तुमचे मॅच घडवू शकतात त्यांना लवकर पाठवा ना तुम्ही. काय झालं? सगळा खेळ करून टाकला तुम्ही, लाजिरवाणी हार करून टाकला तुम्ही. कोण म्हणतं तुम्हाला की जगातली नंबर 1ची टीम आहे, गेल्या वेळेस वर्ल्ड कप जिंकलेली टीम आहे म्हणून? कोणीच म्हणू शकणार. खूप म्हणजे ज्या पिचवर महाराज 3 विकेट घेतो तिथे तो आपला वरून दुनियाचा मार खातो. कशी प्लॅनिंग तुमची? बरं ठीक आहे, वरून फार मार खाल्ल्यानंतर पुढं जर तिथं विकेट पडण्या गेल्यानंतर तुमची काही प्लॅनिंग पाहिजे की नाही विकेट पडायची? ते जाऊ द्या बॉलिंगमध्ये. बॅटिंगमध्ये ज्यावेळेस तुमचे विकेट पडत गेले त्यावेळेस तिथेही तुमची काही प्लॅनिंग दिसली नाही. म्हणजे मोठ्या टीमसोबत तुमची काही प्लॅनिंग नाही. बघा त्या आफ्रिकेची प्लॅनिंग काय होती. एकाही बॅट्समनला खेळू दिलं नाही. त्या दुबेला सोडलं तर कोणीच खेळलं नाही. त्या दुबेला जर कोणीच मदत केली असती, थोडं बहुत ते सर थांबलं असतं, काहीतरी बदल झाला असता, एवढ्या डिफरन्सनं आपण हारलो नसतो. 10-20 रनची हार काही वाटणार नाही. आता या रन रेटचा फरक तुम्हाला पुढं पडणार आहे. तुम्ही शक्यच नाही आहे. आता तुम्हाला दुसऱ्यावर डिपेंड राहावं लागणार आहे. हे न हरावं त्याला, त्यानं हरावं त्याला, त्यावेळेस आम्ही मध्ये जाऊ. मग काय आहे? अरे भारतीय टीम काय होती? एकही मॅच गेल्या वेळेस आपण हारलो नव्हतो, आणि यावेळेस सुपर 8लाच पहिलीच मॅच तुम्ही हारलात. लाजिरवाणी गोष्ट वाटायला पाहिजे थोडं तरी तुम्हाला. कुठंच तुमची प्लॅनिंग दिसली नाही. आता पुढचा प्रवास फारच अवघड आहे. आफ्रिका आता एकही मॅच जर पुढची हारली तर तुम्ही बाहेर, आणि तुम्हाला साधंसुद्धा जिंकून जमणार नाही. तुम्हाला मोठ्या फरकानं जिंकावं लागेल. झिम्बाब्वेला, वेस्ट इंडिजला तुम्हाला हरवावं लागेल, आणि तेही मोठ्या फरकानं. आणि जेव्हा हारून बी तुम्हाला आफ्रिका न हारायची वाट बघावं लागेल. तुम्हाला प्रार्थना करावं लागेल की आफ्रिका हारू नये. आफ्रिका एकही मॅच हारली की तुम्ही बाहेर. शक्य नाही आता पुढच्या सेमीफायनलमध्ये तुम्ही जाल. हातानं घातला तुम्ही टीम. सगळं हे केलं तुम्ही. बारक्या टीमकडून बिलकुल शिकला नाही. प्लॅनिंग तुमची बिलकुल दिसली नाही. तुम्हाला पहिलंच स्पिनरला खेळता येत नव्हतं, यावेळेसही स्पिनरला खेळता आलं नाही, फास्टरला खेळता आलं नाही. तुम्हाला खेळू नये म्हणून तुम्ही बॉलची स्पीड कमी करू लागले. तुम्हाला बिलकुल एकाने बॅटिंग करता आली नाही. अरे प्लॅनिंग तयार पाहिजे. समोरचा बॉलर ज्या प्रकारे बॉलिंग करतो ना त्या प्रकारे आपली बॅटिंग करायची आपली क्षमता पाहिजे तशी.
बिलकुल दिसलं नाही. गंभीर साहेब तुमची प्लॅनिंग बिलकुल दिसली नाही. मला वाटलं नाही टीममध्ये कुठंतरी एकजूट आहे म्हणून. कुठंच काही दिसलं नाही. कोणी टीमला आवरायचा किंवा फास्ट खेळून समोरच्याची बॉलिंग बिघडवायचा प्रयत्न कोणी केलेला नाही. सगळेजण आपलं आपलं हे करायला बघू लागले आणि ती बी नाही सोडून द्या, जाऊ द्या. हारणार तर तुम्ही असंही होतात तसंही होतं, पण जवळ जाऊन हारायचं ना. एवढा टेम्परसनं हार अवघड आहे मित्रांनो. इथून पुढे भारतीय टीमचा प्रवास अवघड आहे. भारतीय टीम जवळपास बाहेर पडलेली आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मी खूप अत्यंत नाराज आहे. मला व्हिडिओ करायचाही मूड नव्हता. या भारतीय टीमने एवढं सगळ्यांना, मलाच काय सगळ्याच प्रेक्षकांना, सगळ्याच फॅनना याने नाराज केलेला आहे. एवढी गलतान बॅटिंग झालेली आहे भारताची.